गेल्या 1-2 दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणावरती अरोरा किंवा नॉर्दर्न लाईट्स दिसतायत हे आपण ऐकतोय, बऱ्याच पोस्ट बघतोय. सूर्याच्या पृष्ठभागावर चालू असणाऱ्या ऍक्टिव्हिटीज मधून प्रोटॉन, इलेक्ट्रॉन सारखे चार्ज पार्टिकल्स अंतराळामध्ये प्रचंड वेगाने भिरकावले जातात. या पार्टिकल्सला आपण सोलर विंड किंवा सौरवात असं म्हणतो. जेव्हा हे सोलर विंड पृथ्वीच्या वातावरणात शिरतात तेव्हा ऑक्सिजन आणि नायट्रोजनच्या अणुरेणूंना ते धडकतात आणि त्यांना ते एक्साइट करतात, म्हणजे अधिक ऊर्जावान बनवतात. आणि क्षणार्धात हे अणुरेणू ही ऊर्जा प्रकाश रूपाने उत्सर्जित करतात आणि त्यालाच आपण नॉर्दर्न लाईट्स किंवा अरोरा असं म्हणतो. आपल्याला माहितीये की पृथ्वीला स्वतःचं चुंबकीय क्षेत्र आहे. हे चुंबकीय क्षेत्र सोलर विंड्स किंवा सूर्याकडनं येणाऱ्या पार्टिकल्सला इकडे तिकडे ढकलून पृथ्वीचं त्यांच्यापासून रक्षण करत असतं. ध्रुवीय भागामध्ये हे चुंबकीय क्षेत्र कमकुवत असतं आणि नेमकं ह्याच परिसरामधून हे सोलर पार्टिकल्स आपल्या वातावरणात प्रवेश करतात. गेल्या काही दिवसांपासून सूर्याच्या पृष्ठभागावर असणारी सोलर ऍक्टिव्हिटी ही खूप प्रचंड प्रमाणावर वाढली आहे आणि म्हणूनच आपल्याला लेह लडाख सारख्या की जे ध्रुवापासून बऱ्यापैकी दक्षिणेला आहे तिथून सुद्धा अरोरा किंवा नॉर्दर्न लाईट्स दिसत आहेत.